पुण्यात खडकी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या. अण्णा गुंजाळ असे आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव. सिंधुदुर्गातील कुडाळ झाराप या ठिकाणी पर्यटकांना बेदम मारहाण तर 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. ठाण्यात गुन्हा दाखल. भिवंडी शहरातील नागरी समस्यांविरोधात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची निदर्शनं तर उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये विविध मागण्यांचं निवेदन. पुण्याच्या बिब्बेवाडीमध्ये गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्याची पोलिसांकडून धिंड. आरोपीकडनं धारदार हत्यार आणि गावठी कट्टाही जप्त. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ शिकारी टोळी अटक प्रकरणामध्ये एकाला अटक तर मेघालय राज्यातल्या शिलाँगमधून निंगसॅन लून या नावाच्या महिलेला अटक. धाराशिव जिल्ह्यातल्या वाशीमध्ये ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची सुटका तर 2 ठेकेदारांवर वाशी पोलिसात गुन्हा दाखल. सर्व मजूर उत्तर प्रदेशच्या ललितपूर जिल्ह्यातले. कोल्हापूरमध्ये गांजा विक्री करणाऱ्या तरुणांची राजारामपुरी या ठिकाणी पोलिसांकडून धिंड तर आरोपींकडून 2 किलो गांजा जप्त. कल्याण झोन 3 डीसीपी स्क्वॉडची मोठी कारवाई तर एका महिन्यात छापा टाकत 19 गांजा तस्करांना ठोकल्या बेड्या. 12 लाखांहून अधिक किमतीचा अंमली पदार्थाचा साठा जप्त. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोर्टाच्या आदेशानंतर 1,81,80,000चा दारूसाठा नष्ट. विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी जप्त केला होता दारूसाठा. नंदुरबार शहरातल्या अनेक एटीएम रामभरोसे तर शहरातील एटीएमवर सुरक्षा रक्षकच नाही त्यामुळे चोरीच्या प्रमाणात मोठी वाढ.